सिंदखेड राजा येथील शेतकरी दाम्पत्याचे 5 दिवसापासून बुलढाण्यात उपोषण। रस्ता बांधकामामुळे शेतात पाणी साचत असल्याने शेतकऱ्यांचे 14 वर्षापासून नुकसान। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 2011 साली सिंदखेड राजा ते निमखेड रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते। शेतातून रस्ता करत असताना त्याचा कुठलाही मोबदला किंवा संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप शेतकरी रामदास मेहत्रे यांनी केला आहे। रस्ता उंच झाल्याने त्यांच्या शेतात पाणी साचत आहे। यामुळे गेल्या 14 वर्षांपासून पिकांचे नुकसान होत आहे। 14 वर्षापासून झालेल्या पीक नुकसानीची भरपाई देण्यात यावी आणि कायमस्वरूपी साचत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी या मागणीसाठी वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने शेतकरी रामदास मेहत्रे यांनी गेल्या 5 दिवसांपासून आपल्या पत्नीसह बुलढाण्यात उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे। 2011 मध्ये शासनाने रोड केला, त्याच्यामुळे माझ्या शेतामध्ये पाणी काही काढलं नाही। त्याच्यामुळे माझ्या सोयाबीनचे नुकसान होऊन राहिलेली आहे आणि ते नुकसानीमुळे काय आहे, माझा होणारा जो मुलगा इंजिनियर आहे त्याला मी पैसे लावू शकत नाही। आता या शासनाने रोड केल्यामुळे काय होऊन राहिलं की त्या मुलाचं नुकसान झालं आणि माझ्या शेतीचं बी नुकसान झालेलं आहे आणि ती मला नुकसान भरपाई मिळावी आणि ते पाण्याचं निचरा व्हायकरता एखादा पाईप किंवा पुलासारखं काहीतरी करून त्याने त्या शेतीचं पाणी या शासनाने काढून द्या। आज 5 दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणला आहे। आज 5वा दिवस आहे। आज कोणताही अधिकारी आलेला नाही। नगरपालिकावाले आले, ते फक्त पाणी काढून देते, नुकसान भरपाई देत नाही असं त्यांनी लिहून दिलेलं आहे मला। पण आता मला नुकसान भरपाई कारण याच्या अगोदर मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण काही मंडळींनी सांगितलं की तू कलेक्टर ऑफिसला उपोषणला बस, त्याच्यामुळे काहीतरी निकाल लागेल। निकाल लागेपर्यंत मी काही इथून हलणार नाही।